नमस्कार. कधी विचार केलाय का की जेव्हा एखादा नवीन आणि महत्त्वाचा कायदा येतो तेव्हा जुन्या त्याच विषयावरच्या कायद्याचं नेमकं काय होतं तो असाच बाजूला पडतो. आज आपण माहिती अधिकार कायद्याच्या एका कलमामधून एका कायद्याच्या अंताची आणि एका नव्या युगाच्या सुरुवातीची गोष्ट समजून घेणार आहोत. हा आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005. आपल्या सगळ्यांना माहीत असलेला एक ऐतिहासिक कायदा. पण आज आपण या संपूर्ण कायद्याची चर्चा नाही करणार, तर त्यातील फक्त एका भागावर लक्ष देणार आहोत. एक असा भाग जो बदलाची एक मोठी कहाणी सांगतो. तर मग मूळ प्रश्न हाच आहे की नवीन कायदा आल्यावर जुन्या कायद्याचं काय होतं, तो कुठे जातो? चला आज याचं उत्तर शोधूया. पण ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याआधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की हा नवीन कायदा आणण्याची गरजच का पडली, म्हणजेच शासनामध्ये पारदर्शकतेची एवढी आवश्यकता का होती? हो, म्हणजे लोकशाहीमध्ये सरकारचं कामकाज पारदर्शक असणं इतकं महत्त्वाचं का आहे? खरं तर याच प्रश्नाच्या उत्तरात माहितीच्या अधिकार कायद्याचं मूळ लपलेलं आहे. सरकारचं काम अधिक पारदर्शक व्हावं, अधिकाऱ्यांमध्ये जबाबदारीची भावना वाढावी, भ्रष्टाचाराला आळा बसावा, ही सगळी उद्दिष्टे थेट कायद्याच्या प्रस्तावनेतूनच घेतली आहेत. यावरूनच आपल्याला कळतं की या कायद्याची गरज किती मोठी होती. आणि ह्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी जो एक ठोस उपाय समोर आला तो होता माहितीचा अधिकार अधिनियम 2005. अखेर 2005 साली तो उपाय सापडला. नागरिकांच्या हातात एक असं शक्तिशाली साधन आलं ज्यातून ते थेट सरकारी कामकाजावर लक्ष ठेवू शकत होते आणि पारदर्शकतेची मागणी करू शकत होते. पण इथे एक रंजक गोष्ट आहे, जर 2005 मध्ये हा कायदा आला तर याच्या आधी माहिती मिळवण्याबद्दल काहीच कायदा नव्हता का? आणि जर होता तर या नवीन कायद्याने त्याचं काय केलं? हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे. 2005च्या कायद्याच्या आधी माहितीच्या स्वातंत्र्याबद्दल कायदेशीर तरतूद काय होती? आणि गंमत म्हणजे याचं उत्तर कायद्यातच दडलेलं आहे. आपण जर या कायद्याची अनुक्रमणिका म्हणजे इंडेक्स पाहिला तर आपल्याला सगळ्यात शेवटचं कलम दिसतं, कलम 31, आणि त्याचं शीर्षक आहे निरसन. ह्याच एका शब्दात आपल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे. चला तर मग थेट वळूया कलम 31 कडे आणि पाहूया की ह्या एका कलमाने नेमका कोणता निर्णायक बदल घडवून आणला. हे आहे कलम 31चं मूळ वाक्य. अगदी साधं, सरळ आणि स्पष्ट. माहितीचे स्वातंत्र्य अधिनियम 2002 हा याद्वारे निरसित करण्यात येत आहे. बस या एका वाक्याने एका कायद्याचा प्रवास संपवला आणि दुसऱ्या कायद्याचा प्रवास सुरू केला. तर या निरसन या शब्दाचा कायदेशीर अर्थ काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर जुना कायदा अधिकृतपणे रद्द करणे, त्याला अवैध ठरवणे. म्हणजे कलम 31ने 2002च्या कायद्याला पूर्णपणे संपुष्टात आणलं. तर आता चित्र अगदी स्पष्ट आहे. माहितीचं स्वातंत्र्य अधिनियम 2002 हा कायदा रद्द झाला आणि त्याची जागा माहितीचा अधिकार अधिनियम 2005ने घेतली. आणि हे स्थित्यंतर घडून आणणारं कायदेशीर बटन होतं कलम 31. तर आज आपण पाहिलं की एका कायद्याने दुसऱ्या कायद्याची जागा कशी घेतली. कलम 31 हे केवळ एका कायद्याचा शेवट नव्हता. खरं तर ती एका नव्या, अधिक शक्तिशाली पर्वाची सुरुवात होती. म्हणून लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा हा आहे की कलम 31 हे माहितीच्या अधिकाराच्या आधुनिक चौकटीसाठी एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल होतं. त्याने जुन्या कायद्याची जागा नव्या आणि अधिक प्रभावी कायद्यासाठी रिकामी करून दिली. कलम 31ने तर फक्त दार उघडलं, पण या शक्तिशाली कायद्याच्या आत नागरिकांसाठी अजून काय काय आहे? माहिती कशी मागायची? नाही मिळाली तर काय करायचं? या सगळ्याबद्दल आपण पुढच्या भागात नक्कीच बोलूया.